Hello student, welcome to the second lecture of Advanced JavaScript. In last lecture, we discussed about basic concepts related to JavaScript and we discuss about client side script and server side script and difference between client side script language and server side script language. So in today's session we are going to start one practical concept which is switch case and loop structure in JavaScript. So let us start with today's discussion. Previous year we have learned different basic syntax of JavaScript such as variable declaration, if structure, functions, etc. Let us learn some extra features. Last year ला आपण JavaScript मध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशन म्हणजे काय पाहिले होतं, त्याचे वेगवेगळे रूल्स पाहिले होते. इफ स्ट्रक्चर कसं राईट करतात त्याच्याशी रिलेटेड HTML चे प्रोग्राम्स पाहिले होते किंवा फंक्शन कसं यूज करतात आणि बेसिक पर्पज ऑफ फंक्शन ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. सो रिलेटेड ऑल दीज कन्सेप्ट 12th स्टँडर्डमध्ये आपल्याला एक्स्ट्रा फीचर्स पाहिजेत. ओके, सो त्याच्यामधलं फर्स्ट फीचर आहे स्विच केस स्टेटमेंट. JavaScript has a built-in multi-way decision-making statement known as a switch. सो बेसिकली JavaScriptमध्ये आपण मल्टिपल वेजने डिसिजन घेऊ शकतो आणि त्याच डिसिजन मेकिंग स्टेटमेंटला काय म्हटलेलं आहे, स्विच म्हटलेलं आहे. द स्विच स्टेटमेंट टेस्ट द व्हॅल्यू ऑफ अ गिवन एक्सप्रेशन अगेन्स्ट अ लिस्ट ऑफ केस व्हॅल्यूज अँड व्हेन मॅच इज फाउंड a block of a statement associated with that case is executed. म्हणजे स्विचमध्ये काय केलं जातं, एक एक्सप्रेशन राईट केलं जातं आणि त्या एक्सप्रेशनला रिलेट करणाऱ्या व्हॅल्यूज ॲड केल्या जातात आणि ज्या ब्लॉक ऑफ स्टेटमेंटमध्ये किंवा ज्या ब्लॉक ऑफ कोडमध्ये रिलेटेड व्हॅल्यू सापडेल एक्सप्रेशन रिलेटेड, सो तो पर्टिक्युलर ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट केला जातो. ओके, सो देर शुड नॉट बी डुप्लिसिटी बिटवीन केसेस. जेव्हा स्विच केसेस आपण राईट करतो त्यावेळेस त्या केसेसमध्ये डुप्लिसिटी किंवा डुप्लिकेट केसेस आपण राईट करू शकत नाही. द व्हॅल्यू फॉर द केस मस्ट बी सिमिलर डेटा टाईप ॲज द व्हेरिएबल इन स्विच. म्हणजे ज्या टाईपचा तुम्ही डेटा टाईप यूज करणार आहात स्विचमध्ये त्याच टाईपच्या तुमच्या व्हॅल्यू असल्या पाहिजेत केसमध्ये. अ डिफॉल्ट स्टेटमेंट इज नॉट मॅन्डेटरी विदिन स्विच. म्हणजेच डिफॉल्ट स्टेटमेंट जे आपण राईट करतो ती स्विचमध्ये मॅन्डेटरी नाही आहे. सो आता रिलेटेड टू स्विच आपण हा थेरॉटिकल पार्ट पाहिला की स्विच इज अ मल्टीवे डिसिजन मेकिंग स्टेटमेंट. त्याच्यानंतर स्विचमध्ये जे एक्सप्रेशन दिलं जातं त्या एक्सप्रेशनवरती बेस्ड आपण व्हॅल्यू चेक करतो किंवा ज्या केसेस असतात त्या एक्झिक्यूट करतो. त्याच्यानंतर ज्या आपण स्विचमधल्या वेगळ्या केसेस आहेत त्यांच्यामध्ये डुप्लिसिटी असली नाही पाहिजे. ठीक आहे, आणि जो डेटा टाईप तुम्ही एक्सप्रेशनला यूज करणार आहात त्याच डेटा टाईपच्या तुमच्या स्विचच्या स्टेटमेंट असल्या पाहिजेत आणि डिफॉल्ट स्टेटमेंट ही कंपल्सरी नाही आहे विदिन स्विच केस. आता इथं नेक्स्ट त्यांनी दिलेलं आहे सिंटॅक्स ऑफ अ स्विच केस. हे थोडंसं इफ किंवा फॉर किंवा फंक्शनपेक्षा वेगळं आहे, बट ह्याच्याशी रिलेटेड आपण एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुम्हाला अजून व्यवस्थित समजेल. फर्स्ट स्टेटमेंट दिलेलं आहे म्हणजे नॉर्मल तुम्हाला तुमचा HTMLचा कोडच लिहायचा आहे, त्याच्यामध्ये स्क्रिप्ट टॅग ॲड करायचा आहे आणि त्याच्यामध्ये स्विच केस यूज करायचे. तर त्याच्याशी रिलेटेड बघा, फर्स्ट आहे स्विच एक्सप्रेशन. जे पण तुम्ही एक्सप्रेशन राईट करणार आहात ते सुरुवातीला येईल. एक्सप्रेशन इज नथिंग बट द कंडिशन आणि त्याच्यामध्ये मग वेगळ्या केसेस येतात. लाईक केस त्याला असणारी व्हॅल्यू 1, स्टेटमेंट ब्लॉक म्हणजे जे पण तुम्ही मॅसेज डिस्प्ले करणार आहात त्या केसमध्ये तो स्टेटमेंट ब्लॉकमध्ये येतो. त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेक हा वर्ड यूज करायचा आहे. कंपल्सरी प्रत्येक केसनंतर तुम्हाला ब्रेक हा वर्ड यूज करायचा आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड केस, अशा तुम्ही मल्टिपल केसेस राईट करू शकता. केस आणि त्याला असणारी व्हॅल्यू आणि त्याच्यामध्ये तुम्हाला स्टेटमेंट राईट करायचं आहे की जे ॲज अ आउटपुट म्हणून डिस्प्ले होणार आहे. ज्या टाईपचे तुमचे केस मॅच होईल एक्सप्रेशनला त्या टाईपचं आउटपुट डिस्प्ले होणार आहे. त्याच्यानंतर बघा इथं ब्लॉक 2 लिहिलेला आहे. त्याच्यानंतर ब्रेक ब्लॉक अप टू द एंडपर्यंत म्हणजे तुम्ही कितीही स्विच केसेस राईट करू शकता विदिन वन सिंगल प्रोग्राम.
ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लास्टची जी असते ती डिफॉल्ट असते, जी की मॅन्डेटरी नाही आहे आणि त्याच्याशी रिलेटेड असणारा ब्लॉक आहे. सपोज तुमच्या एक्सप्रेशनमध्ये पहिलीच केस ट्रू असेल तर हा फर्स्ट ब्लॉकच एक्झिक्यूट होईल आणि रिमेनिंग जे पार्ट आहेत ते एक्सक्लूड होतात, म्हणजे तो रिमेनिंग पार्ट एक्झिक्यूट होत नाही आउटपुटमध्ये आणि मग तुमचा प्रोग्राम लूपच्या बाहेर येतो. कंपल्सरी स्विच राईट करताना ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेटमध्येच राईट करायचं आहे. ठीक आहे. आता ह्याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता बघा इथं काय म्हटलेलं आहे, स्विच केस एक्झाम्पल, ज्याचे अगेन आपण HTML5 यूज करतो आहे म्हणून आपला प्रोग्राम डॉकटाईप HTMLने सुरू होईल. त्याच्यानंतर त्याच्याशी रिलेटेड हेड टॅग आणि हेडनंतर बॉडी टॅग आहे. ठीक आहे. आफ्टर बॉडी टॅग वी यूज वन हेडिंग विच इज स्विच केस, यूज ऑफ अ स्विच केस, आणि त्याच्यानंतर आपण एक स्क्रिप्ट टॅग लिहिलेला आहे ज्याच्यामध्ये टाईप ॲट्रिब्यूट यूज केलेला आहे टेक्स्ट/जावा स्क्रिप्ट, म्हणजे स्क्रिप्ट VB स्क्रिप्ट पण असू शकते आणि जावा स्क्रिप्ट पण असू शकते. सो आपण जावा स्क्रिप्ट यूज करतो आहे त्याच्यामुळे आपण स्क्रिप्टचा टाईप हा ॲट्रिब्यूट यूज केला आहे की ज्याची टेक्स्ट किंवा जावा स्क्रिप्ट व्हॅल्यू आहे. तुम्हाला जर लक्षात असेल तर लास्ट इयरला आपण लँग्वेज ॲट्रिब्यूट यूज करत होतो, बट विदिन 12th स्टँडर्ड इन्स्टेड ऑफ अ लँग्वेज ॲट्रिब्यूट वी हॅव टू यूज अ टाईप ॲट्रिब्यूट. ओके. आता इथं बघा मी काय यूज केलेलं आहे, व्हॅर डे इज इक्वल्स टू 6, म्हणजे एक व्हेरिएबल असाइन केलेला आहे की ज्याला 6 व्हॅल्यू दिलेली, आणि स्विचमध्ये काय यूज केले, डे, म्हणजे डे इज इक्वल्स टू 6 आल्यानंतर तुमचा रिझल्ट फाइंड आउट होणार आहे. आता इथं बघा केसेसमध्ये मी फर्स्ट लिहिलेला आहे मंडे, त्याच्यानंतर स्टेटमेंट ब्लॉक आहे, म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल तर त्याच्यानुसार हा जो डेचा डेटा टाईप आहे आणि केसचा डेटा टाईप आहे तो काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. आपण मग अशीच थेरीमध्ये पाहिलं होतं. सो बेसिकली इथं जर तुम्ही नंबर यूज करत असाल तर केस पण नंबरमध्येच असल्या पाहिजेत. जर इथं तुम्ही वर्ड यूज करत असाल तर तुमच्या केसेस पण कशा असल्या पाहिजेत, वर्डमध्ये असल्या पाहिजेत किंवा कॅरेक्टरमध्ये असल्या पाहिजेत. ठीक आहे. आता त्याच्याशी रिलेटेड पहिली केस आपण लिहिली आणि त्याला अलर्ट म्हणजे स्टेटमेंट ब्लॉक लिहिलेला आहे मंडे, त्याच्यानंतर ब्रेक केलेला आहे आणि सेकंड केस राईट केलेली. ओके. ज्याच्यामध्ये ट्यूजडे असं अप टू द सॅटरडेपर्यंत लिहिलेलं आहे आणि लास्टची डिफॉल्ट केस लिहिलेली आहे. डिफॉल्ट म्हणजे जर तुमच्यापैकी तुम्ही ह्या 6 डेपैकी कुठलाही डे इन्सर्ट नाही केला तर तो डिफॉल्टमध्ये आपल्याला आउटपुट डिस्प्ले करतो इनव्हॅलिड डे, म्हणजे ह्या प्रोग्राममध्ये तुम्हाला डेफिनेटली काहीतरी आउटपुट मिळणार आहे. तुमच्या केसला मॅच रिझल्ट जर फाइंड झाला तर तो ह्याच्यापैकी एक डे रिटर्न करेल, अदरवाईज इनव्हॅलिड डे असा मेसेज डिस्प्ले करेल. ओके. तर हा जो प्रोग्राम आहे तो आपण आता अँडरायटर ॲपवरती बघूयात की हा प्रोग्राम अँडरायटरवरती कसा एक्झिक्यूट करतात. ठीक आहे. सो हा अँडरायटरचा इंटरफेस आहे की जिथं मी तो कोड टाईप केलेला आहे. बघा आपला जो प्रोग्राम आहे तो डॉकटाईप HTMLने सुरू होतो. HTML ओपन आणि HTML क्लोज स्ट्रक्चर फॉलो करतो. लास्टला बघा HTML क्लोज केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर हेड टॅग आणि बॉडी टॅग, जो कोड मी तुम्हाला तिथं स्क्रीनवरती दाखवला तो जस्ट अँडरायटरमध्ये ॲड केलेला आहे की ज्याच्यामध्ये व्हॅर डे इज इक्वल्स टू 6 असाइन केलेले आणि स्विचमध्ये डे असाइन केले. आता बघा मी डे इज इक्वल्स टू 6 असाइन केलेले म्हणजे माझ्याकडं 6 नंबरची कुठली केस आहे, सॅटरडे. सो मग मला आउटपुटमध्ये काय यायला पाहिजे, सॅटरडेचा मेसेज बॉक्स डिस्प्ले व्हायला पाहिजे. सो मग आपण हे चेक करूयात. बघा येते जावा स्क्रिप्ट सॅटरडे, ओकेवरती क्लिक केलं. आता त्याच्यानंतर सपोज मी बॅकला गेले आणि इथं जे 6 आपण असाइन केलेलं आहे ते आपण चेंज करूयात, लाईक 2 केलं. ओके. आणि अगेन प्रिव्ह्यू पाहूया, आला ट्यूजडे. सो अशा पद्धतीनं एकाच केसमध्ये आपण मल्टिपल पॉसिबिलिटीज चेक करू शकतो थ्रू द स्विच केस स्टेटमेंट. ओके. सो विथ द हेल्प ऑफ अँडरायटर ॲप तुम्ही हे प्रोग्राम एक्झिक्यूट करू शकता. बघा राईट करताना कंपल्सरी स्विच हे ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट्समध्येच राईट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या पण तुमच्या केसेस आहेत, जर तुम्ही इथं वरती व्हॅर डे इज इक्वल्स टू ओके म्हटलं असता तर तुम्हाला केसेस ह्या कशा फॉर्मॅटमध्ये द्याव्या लागल्या असत्या, वर्डमध्ये लाईक ओके, कॅन्सल, गुड, बाय अशा. आपण नंबर टाकलेला आहे म्हणून मी खाली केसेस कशा लिहिलेल्या आहेत, नंबर, आणि त्याच्याशी रिलेटेड स्टेटमेंट ब्लॉक लिहिलेला आहे आणि
प्रत्येक स्टेटमेंटनंतर ब्रेक म्हटलेले. आता बघा ब्रेकचा यूज कसा होतो. आता माझ्याकडं काय डे इज इक्वल्स टू 2 आहे, तो स्विचमध्ये येईल एक्झिक्यूट होताना आणि 2पर्यंत चेक करेल सेकंड केसपर्यंत. त्याच्यानंतर त्याला जर इथं त्याचा मॅच फाउंड झाला तर तो खालच्या रिमेनिंग केसेसला जात नाही. तो तिथूनच प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्किप करतो आणि लूपच्या बाहेर येतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं आपण काय राईट करू शकतो, स्विच केस स्टेटमेंट. ठीक आहे. तर रिलेटेड टू जावास्क्रिप्ट आपण आज एक कन्सेप्ट पाहिली की ज्याचं नाव आहे स्विच केस स्टेटमेंट अँड हाऊ टू एक्झिक्यूट प्रोग्राम विथ द हेल्प ऑफ स्विच केस स्टेटमेंट. ते पण आपण पाहिलेलं आहे. आता इथे त्यांनी एक नोट दिलेली आहे रिलेटेड टू स्विच केस स्टेटमेंट. लँग्वेज ॲट्रिब्यूट ऑफ अ स्क्रिप्ट टॅग इज रिप्लेस्ड बाय टाईप ॲट्रिब्यूट इन ऑल द प्रोग्राम ॲज इट इज स्टँडर्डाइज्ड. सो बेसिकली लँग्वेज ॲट्रिब्यूट जो आहे तो रिप्लेस करायचा आहे कशाने, टाईप ॲट्रिब्यूटने. कशासाठी, बिकॉज टाईप ॲट्रिब्यूट इज अ स्टँडर्ड ॲट्रिब्यूट. सो इथून पुढचे जे पण जावास्क्रिप्टचे प्रोग्राम आपण करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला कुठला ॲट्रिब्यूट यूज करायचा आहे, टाईप ॲट्रिब्यूट यूज करायचा आहे. 11th स्टँडर्डमध्ये आपण स्क्रिप्ट लँग्वेज इज इक्वल्स टू जावास्क्रिप्ट यूज करत होतो, बट 12th स्टँडर्डमध्ये आपल्याला स्क्रिप्ट टाईप इज इक्वल्स टू टेक्स्ट स्लॅश जावास्क्रिप्ट यूज करायचं आहे. ठीक आहे. आता स्विच केसनंतर आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे लूपिंग स्टेटमेंट. आता लूपिंग स्टेटमेंट रिलेटेड आपण 11th स्टँडर्डमध्ये इफ लूप पाहिलं होतं. सो इफ लूपनंतरचे जे पुढचे लूप्स आहेत ते आपण 12th स्टँडर्डमध्ये पाहणार आहोत. व्हाईल क्रिएटिंग अ प्रोग्रामिंग लॉजिक वी नीड टू एक्झिक्यूट सम स्टेटमेंट रिपीटेडली. Iteration refers to the execution of statement or a group of statements of code for a fixed number of times or till the condition is satisfied. The condition should be Boolean condition. Some commonly used JavaScript looping statements are. आता ज्यावेळेस आपण कुठलाही प्रोग्राम क्रिएट करतो त्यावेळेस आपल्याला एक किंवा खूप सारा कोडचा पार्ट असा असतो की जो रिपीटेडली एक्झिक्यूट करायचा असतो. इटरेशन म्हणजेच काय, एक पर्टिक्युलर कोड आहे किंवा ग्रुप ऑफ कोड असेल तो काय करतो, नंबर ऑफ टाईमने एक्झिक्यूट होतो विथ द हेल्प ऑफ इटरेशन. सो जोपर्यंत तुमची कंडिशन सॅटिस्फाईड आहे, जोपर्यंत तुमचे लूप व्हॅलिड आहे तोपर्यंत ते पर्टिक्युलर स्टेटमेंट ब्लॉक असतो तो एक्झिक्यूट होत राहतो. ओके. आता कंडिशन शुड बी बुलियन कंडिशन. बुलियन रिलेटेड आपण डेटा टाईप पाहिला होता जावास्क्रिप्टमध्ये. बुलियन डेटा टाईप की ज्याच्या 2 व्हॅल्यूज असतात, आयदर येस ऑर नो किंवा ट्रू ऑर फॉल्स. तर बुलियनमध्ये तुम्हाला जोपर्यंत तुमची कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत ट्रू रिझल्ट मिळतो आणि ज्या मोमेंटला तुमची कंडिशन फॉल्स होते तिथून तो लूपच्या बाहेर येतो. ओके. सो सम कॉमनली यूज्ड जावास्क्रिप्ट लूपिंग स्टेटमेंट्स आर. आता जावास्क्रिप्टमध्ये खूप सारे लूपिंग स्टेटमेंट यूज केले जातात. तर कुठले कुठले लूपिंग स्टेटमेंट जावास्क्रिप्टमध्ये यूज केले जातात ते आपण बघूया. लास्ट इयरला आपण इफ लूप पाहिलं होतं, इफ एल्स पाहिलं होतं. त्याच्याशीच रिलेटेड ह्या वर्षी आपल्याला बघायचं आहे फॉर लूप, त्याच्यानंतर व्हाईल लूप आणि थर्ड जो पार्ट आहे रिलेटेड टू लूपिंग स्टेटमेंट दॅट विल बी ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट. सो रिलेटेड टू लूप स्टेटमेंट आपल्याला ह्या वर्षी 3 स्टेटमेंट बघायचे आहेत, फॉर लूप, व्हाईल लूप अँड ब्रेक अँड कंटिन्यू स्टेटमेंट. तर आज आपण रिलेटेड टू जावास्क्रिप्ट हाऊ टू राईट अ स्विच केस प्रोग्राम पाहिलेला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड जे पण लूपिंगचे स्ट्रक्चर आहेत किंवा लूपिंग स्टेटमेंट आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ओके. ह्याच्याशी रिलेटेड जो पण प्रोग्राम मी अँड-रायटरवरती एक्झिक्यूट केला आहे तो तुम्ही पण करून बघा. जर त्याच्याशी रिलेटेड कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता. ठीक आहे. थांबूयात. थँक्यू.